मित्रांनो, आपल्या प्लॉटला 37-38 दिवस झालेत कंप्लीट आणि आता पॉलिनेशनची प्रोसेस चालू झाली बघा. मधमाशी आहेत बघा रानात. मला दाखवतो मी मधमाशी. बघा इथं बसले, तर दिसणार नाही लय लांब. बघा इथं दिसते. प्रत्येक फुलावरून फिरते त्या मधमाशा. नर फुलावरून मादी फुलावर, मादीवरून नर, तेव्हा ते पॉलिनेशन होते. सेटिंग आता आपली व्हायला लागले. बघा ही जी आहे ही मादी फळ आहे, मादी फुल आहे आणि हे नर फुल आहे. जे मादी फुल आहे त्याला फळ असते खाली, जी गर्भधारण करते आणि याच्यानंतर ह्याला जेव्हा पॉलिनेशन होईल तेव्हा हे फळ धरणार हो काय असं. हे फळधारणा होणार आहे त्याच्यानंतर. बऱ्यापैकी आपल्या प्लॉटला फुलांनी भरलाय प्लॉट. एक 2 दिवसात पॉलिनेशनची प्रोसेस होऊन जाईल आणि एका वेळेला सगळं प्लॉट फळ धरेल. काही कीड दिसते बघा, आळी हो काही फळ खराब करायचं काम करते आहे का. याच्यासाठी औषधं टाईमवर मारत चला. हो काही फळ धरायला लागलेत. पॉलिनेशनची प्रोसेस एकदम जोरात चालू झाली. आणि काय काय आपले चुकून मकून आलेली फळ पण आहेत मोठी मोठी. अवकाश अरे तुटला. कसा आहे भावन प्लॉट. प्लॉट बघा बसला एकदम जबरदस्त प्लॉट, काय विषयच नाही. फुलांनी भरलाय प्लॉट. मधमाशी दिसते का आहे का. अशा मधमाशी आल्या पाहिजे तेव्हाच ती एकदम सेटिंग एका वेळेला सगळं होणार. बघा तेवढी मस्त मधमाशी मोठीच्या मोठी. पॉलिनेशनची प्रोसेस चालू आहे बघा. मादी फुलाव आहे मधमाशी. किती मस्त आहे. किती मस्त तिनं पॉलिनेशन करून दाखवलं. आपल्या व्हिडिओसाठी चालू होती का काय. मस्त. आभार आहे. फळ दिसत. कसा वाटला प्लॉट सांगा, कमेंट करा. बाय.